कोणता विषय तुम्हाला नाही, मंत्रालयातल्या कॅन्टीनच्या संदर्भात गॅस जो तुटवड्यामुळे एकूणच जी परिस्थिती निर्माण झाली ती मला वाटतं की फार गंभीर अशा स्वरूपाची सगळी परिस्थिती आहे। आता मी विधानभवनात पण ती माहिती ऐकली की उद्या विधानभवनात सुद्धा गॅसचा तुटवडा होईल आणि चहा पिणं सुद्धा इकडे विधानभवनात अडचणीचं ठरेल आणि मंत्रालयामध्ये तर ती स्थिती निर्माण झालेली होती। आज हा प्रश्न उपस्थित केला। एकूण या आखात देशामध्ये झालेलं जे आता युद्ध सुरू आहे इस्रायल विरुद्ध इराण, याचा सर्वाधिक झळा आता भारताला पोचताना दिसत आहे। या संदर्भात पंतप्रधानांकडून काही माहिती मिळेल अशी अपेक्षा होती, पण या संदर्भात पंतप्रधान अजिबात बोलत नाही आहेत। आम्ही निवेदनाची मागणी केली सभागृहामध्ये की मुख्यमंत्र्यांनी सरकारने निवेदन केलं पाहिजे आणि वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजे। नागपुरातील असेल, मुंबईतील असेल किंवा इतर भागातील आता हॉटेल्स बंद पडत आहेत, ट्रान्सपोर्टिंग वाढत आहे, कारखाने बंद पडत आहेत, अनेक कारखाने बंद पडलेत, मॅन्युफॅक्चरिंगवर त्याचा फार मोठा परिणाम होतो आहे आणि सर्व्हिसेसवर होत आहे। आता सेवा आणि मॅन्युफॅक्चरिंग दोन जर कोलॅप्स झाल्या तर एकूणच उत्पन्नावर त्याचा फार विपरीत परिणाम होतो। राज्याचा GDP हा घसरतो आणि आर्थिक मोठ्या संकटाला राज्याला सामोरं जावं लागतं। पण त्या पलीकडे आत्ताची परिस्थिती अशी झाली की गृहिणीमध्ये फार अस्वस्थता आहे। त्या शेगड्या घेण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे, ते याच्यासाठी राखेलचे स्टोव घेणं वगैरे, आणि त्याचे सुद्धा दर आता वाढल्याची माहिती माझ्याकडे आहे। त्याचं शॉर्टेज सुरू आहे, म्हणजे महिलापर्यंत ही वस्तुस्थिती काय आहे किंवा या गॅसचा तुटवडा किती प्रमाणात असणार आहे। ऑइल कंपन्यांनी 15 दिवसाची OTP नंतर नोंदणीनंतर मुदत दिली, ती आता 25 दिवसावर केलेली आहे। म्हणजे 25 दिवस नोंदणीनंतर 25 दिवस गॅस सिलेंडर मिळणार नाही। एकीकडे 60 रुपये वाढवून दिलेत, तो महागाईचा भडका आहेच, पण दुसरीकडे गॅस मिळत नाही। अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, पण सरकार अजूनही मूग गिळून गप्प आहे, त्यावर कुठलंही भाष्य करायला तयार नाही। म्हणजे लोकांशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारची भूमिका एकूणच सरकारची मला दिसते आहे। आता आम्ही निवेदन करा म्हणून सांगितलंय, बघूया, आज निवेदन आलेलं नाही, उद्या काय परिस्थिती सरकार सांगते आहे, पण यातून मात्र मोठ्या संकटाला भविष्यात या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला सामोरं जावं लागणार आहे। ही फार गंभीर परिस्थिती आहे। ग्रामीण भागामध्ये चूल पेटवली जाईल, कारण लाकडं तरी कुठून ना कुठून तरी आणतील, पण मुंबईमध्ये कुठून आणणार आणि मुंबईतल्या जनतेला कशी व्यवस्था करून देणार, काय उपाययोजना करणार शहरी भागामध्ये, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। पंतप्रधान थेटपणे म्हणत आहेत की काँग्रेस कुठेतरी बदनामी करत आहे, काँग्रेस चुकीचं धोरण नाही। हे काय आता हॉटेल बंद पडत आहेत, हे काय काँग्रेस करते काय? अरे पाप कराल आणि पापाला ढाकून पण द्याल, ही भूमिका मला त्यांची दिसते आहे। म्हणजे स्वतः देशाला अडचणीत आणायचं आणि काँग्रेसकडे बोट दाखवायचं, म्हणजे नेहरूकडे बोट दाखवतात, आता काँग्रेसकडे दाखवतील। म्हणजे सगळ्या परिस्थिती निर्माण करायच्या यांच्या सरकारने आणि बोट मात्र आमच्याकडे दाखवायचं। उद्या गॅसचा तुटवडा नाही असं छाती ठोकपणे सांगू शकतात का? हे सरकार सांगणार आहे? आज जी हॉटेल्स बंद पडत आहेत हे काय लपून राहिलेलं आहे? आणि तुम्ही 25 दिवसानंतर देणार OTP आल्यानंतर, हे काय लपून राहिलेलं आहे? अरे किती लपवायचं म्हणजे? आणि हे सगळं जे काही सांगत असतील पंतप्रधान किंवा इतर, तर हे जनतेला पुन्हा जनतेपासून लपवण्याचं काम आणि जनतेला मूर्ख बनवण्याचं काम सरकारकडून होते असं मला वाटतं। छोटे छोटे जे व्यावसायिक आहे, मग ते पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या महिला असो किंवा रस्त्यावरती मिसळपाव विकणारे अगदी व्यक्ती असो, हे हातावर पोट भरणारे व्यक्ती आहेत, यांच्याकडे 1 दिवस किंवा 2 दिवस पुरेल एवढंच गॅस आहे। आणि काहींचं म्हणणं असं आहे की लॉकडाऊनपेक्षा वाईट परिस्थिती आता आमच्यावरती येणार आहे। नाही, कोरोना काळामध्ये जी काही परिस्थिती होती तेव्हा किमान तरी माणूस शिजवून तरी अन्न खात होता।
अन्नधान्य कुठून तरी अरेंज करत होतं. पण आता अन्नधान्य असूनही ते शिजवताच येत नाही, ते शिजवलेलं खाता येत नाही. मग आता काय नवीन सरकार संदेश द्यावा की आम्ही गॅस देऊ शकत नाही, त्यामुळं तुम्ही हे आता भिजवलेलं खा, शिजवलेलं खाऊ नका, रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी खा. काहीतरी सांगा ना जरा. लपवायचं काय आहे? आज यातून गरीब कुटुंबाची तर उपासमार प्रचंड होणार आहे, कारण त्याच्या हातावर आणून ते सगळी मंडळी पानावर खाणारी मंडळी आहेत. म्हणजे आज कमवले की आज त्यांच्या घरची चूल पेटते. अशा छोट्या छोट्या व्यावसायिकांना याचा प्रचंड हादरा बसणार आहे, प्रचंड त्याला त्रास सहन करावा लागणार आहे. आणि यामुळं सरकारने त्यांच्यासाठी काहीतरी घोषित केलं पाहिजेत की एकूण परिस्थिती महाराष्ट्रातील जनतेपुढे आणली पाहिजेत, मांडली पाहिजेत. हेच आमचं मत आहे. उद्या काँग्रेसकडनं ठिकठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळेल. आक्रमक पद्धतीनं काँग्रेस पुन्हा एकदा उतरणार आहे का? सभागृहामध्ये देखील सभागृह बंद पाडण्या इतपत पण काँग्रेस प्रयत्न करत नाही असं वाटतं? असं आहे की आम्ही 16 लोक आहोत. आम्ही 16 लोकांनी सभागृह बंद पाडावं अशी कोणाची अपेक्षा असते? पण सरकारला काम रेटून न्यायचं आहे. सरकार गंभीर आहे का? सरकारला तिथे दिसतंय काय? त्याची अनास्था दिसते विधिमंडळ चालवण्यामध्ये. मंत्री हजर राहत नाहीत, गायब आहेत मंत्री. कुठे गेले मंत्री? मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगावं लागतं, त्याची दखल घ्यावी लागते. तरी इतका मस्तवालपणा मंत्र्यामध्ये आहे, इतकी गरमी आणि मस्ती आहे. यातून काय संदेश देत आहेत? या विधिमंडळाचं गांभीर्य घालवण्याचं काम चाललेलं आहे. इथे चर्चेला थांबवण्याचं काम चाललेलं आहे. इथे जी चर्चा ज्या विषयावर व्हायला पाहिजे, जितक्या खोलवर व्हायला पाहिजेत, महाराष्ट्राच्या सर्व धोरणानुसार, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी, पण ते यांची करण्याची मानसिकता नाही. सत्तेचा माज आणि जोर इतका मोठा आहे, पाशवी बहुमत आहे, त्याबरोबर हम करे सो कायदा अशा पद्धतीनं निर्लावलेल्या सरकारप्रमाणे यांचं कामकाज सुरू आहे. त्यामुळे आम्ही बंद पाडलं नाही, सभागृह बंद पाडणं आणि हे सांगणं काय आमचं काम नाही आहे. आम्हाला कामकाज व्यवस्थित व्हावं आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं यावीत, महाराष्ट्राची जनतेला न्याय मिळावा या अधिवेशनातून. त्यांच्या मागण्या काय असतील त्या पूर्ण व्हाव्यात, ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे मिळालं पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. नाही, हे गंभीरच नाही. म्हणजे काय त्यांना आता मुख्यमंत्री सांगून सुद्धा ऐकत नाहीत. म्हणजे मला तरी वाटतं की संसदीय कामकाजामध्ये यांना रस नाही. यांना पैसे खाण्यामध्ये आहे, कमिशनखोरीमध्ये आहे, ठेकेदारीमध्ये आहे, टेंडर काढण्यामध्ये आनंद आहे. हे सगळे मंत्री आपापल्या कॅबिनमध्ये तोडपाणी करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे या गांभीर्य विधिमंडळाचं नाही आहे असं एकूण दिसतंय. थँक्यू.